मी माझ्या शेजारणीला कसे ठोकले याची ही स्टोरी आहे। तिचे नाव मेघा होते। तिचे वर्णन करायचे झाले तर ती 30च्या मध्यात होती आणि तिला 3 वर्षाचे एक मूल होते। ती अतिशय सुंदर आणि मादक होती। ती 6 महिन्यापूर्वी आमच्या अपार्टमेंटमध्ये आमच्या बाजूच्याच फ्लॅटमध्ये राहायला आली होती आणि तेव्हापासूनच माझी नजर तिच्यावर होती। तिचा गोरा रंग, लांब तपकिरी केस, सुंदर चेहरा, अतिशय छान आणि मोठे डोळे होते। ती थोडी उंच होती आणि तिची छाती भरलेली होती। तिचे बूब्स अगदी गोलाकार होते। साडीच्या वरून तिच्या ब्लाऊजचा दिसणारा आकार बघून आमच्या अपार्टमेंटमधील जवळजवळ प्रत्येक माणूस तिला ठोकायचाच विचार करत असेल। तिची गांड थोडी बाहेर होती। ती खूप फ्रेंडली आणि मॉडर्न टाईपची होती। ती एका खाजगी कंपनीत काम करायची, पण बाळंतपणामुळे तिने नोकरी सोडली। तिचा नवरा सरकारी कर्मचारी होता आणि त्याची पोस्टिंग सध्या सांगलीला होती, त्यामुळे तो आठवड्यातून शनिवार आणि रविवार हे 2च दिवस घरी असायचा। बाजूलाच राहायला आल्यामुळे आईशी तिची ओळख झाली आणि तिच्यासोबत माझीही झाली। तिचं लहान मूल असल्याने आईचा तिला चांगला आधार वाटायचा। माझीसुद्धा तिच्यासोबत चांगली ओळख झाली। तिचा लहान मुलगा दिवसभर आमच्या घरीच खेळायचा, त्यालाही आमची सवय झाली होती। आई मला तिला ताई म्हणायला सांगायची, पण मी ते म्हणत नव्हतो। तेव्हा माझं वय 24 होतं आणि तिचं 30, पण आईसमोर मुद्दाम मी तिला ताई म्हणायचो, आईला काही वेगळा डाऊट येऊ नये म्हणून। माझ्या डोक्यात तिला फक्त ठोकायचा विचार चालायचा। वर्क फ्रॉम होम चालू असल्यानं मी नेहमी घरातच असायचो। एक दिवशी मी काही कामानिमित्त बाहेर गेलो होतो आणि घरी परत आलो तेव्हा बघितलं घराला कुलूप लावून आई कुठेतरी गेली होती। इतक्यात मेघाने अचानक दरवाजा उघडला आणि आई येईपर्यंत तिने मला त्यांच्या घरात बसण्याची विनंती केली। मी मनातून खूप खुश झालो। त्या दरम्यान आमच्या चांगल्या गप्पा झाल्या। ती कॉमर्स बॅकग्राऊंडची होती आणि ती एका कंपनीमध्ये अकाउंटंट होती, पण प्रेग्नन्सीमुळे तिला जॉब सोडावा लागला होता। अशाच आमच्या गप्पा रंगात आल्या होत्या आणि तिचा मुलगा अचानक झोपेतून उठला आणि रडायला लागला। तिने त्याला घेतले आणि माझ्यासमोरच त्याला दूध पाजायला बसली। मी आधी नजर फिरवली आणि तिकडे लक्ष नाही म्हणून दाखवण्याचा प्रयत्न केला, पण तिची नजर माझ्याकडे होती आणि ती मला एक प्रकारे सिग्नल देत असल्याचं माझ्या लक्षात आलं। मी तिच्याशी नॉर्मल बोलणं चालू ठेवलं। मी तिला विचारलं, अजून हा पितो? तर तिने नुसती मान हलवली। मला सिग्नल मिळाला होता, त्यामुळे मी थोडं फ्लर्ट करायचं ठरवलं। मी तिला म्हणालो, हाच तर तुला आधार आहे? तिने काय म्हणून विचारलं, पण तिच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य होतं आणि मला ते स्पष्ट दिसलं। आता मला हा पुढचा सिग्नल मिळाला होता। मी माझी नजर थोडी ती पाजत असलेल्या बूब्सवर नेली। तिच्या मुलाने दूध पिता पिता तिचा पदर बाजूला केला होता, त्यामुळे तिचा गोलाकार बूब स्पष्ट दिसत होता। तो गोलाकार आणि गोरा बूब्स बघून माझा एकदम श्वास वाढला, पण ती त्याला झाकायचा प्रयत्नही करत नव्हती। ती एक प्रकारे मला इन्व्हाइटच करत होती। मला वाटत होतं आत्ता लगेच हिला इथेच आडवी करून चांगली ठोकून काढावी। हा विचार चालू असतानाच अचानक दरवाजाचा आवाज झाला आणि तो आवाज आईचा होता। तिने मुलाला पटकन बाजूला करून साडी नीट केली आणि दरवाजा उघडला। आई आल्यामुळे मला आता घरी जावे लागणार होते। जेवढा मी नाराज झालो होतो तेवढीच मेघाही दिसत होती। तिने जाताना मला सिड्युसिंग स्माईल दिले आणि माझं पाणी पाणी झालं। आता मला मेघा काही करून पाहिजे होती। मी घरात गेलो, लागलीच मोबाईल घेऊन मेघाला मेसेज केला, मेघा मला काही बोलायचं आहे। आणि मला तिचा शॉकिंग करणारा रिप्लाय आला। तिने मला आय लाईक यू असा रिप्लाय केला होता। मीही तिला तसाच रिप्लाय केला आणि एक किसिंग इमोजी सेंड केला। तिचाही तिकडून लगेच रिप्लाय आला। यावरून एक लक्षात आलं, तिलाही तेच हवं होतं जे मला। आमची छोटीशी लव्ह स्टोरी पुढे कशी वाढली हे सांगतो पुढच्या भागात। तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या।